तर आतापर्यंत आपण 3 कोऑर्डिनेट सिस्टीम बघितले. 3 कोऑर्डिनेट सिस्टीम म्हणजे कुठले? कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम म्हणजे काय? स्फेरिकल कोऑर्डिनेट सिस्टीम आणि सिलेंड्रिकल कोऑर्डिनेट सिस्टीम. हे 3 कोऑर्डिनेट सिस्टीम आपण बघितले. त्याचबरोबर आपण काय पाहिलं तर जनरल कोऑर्डिनेट सिस्टीम. जनरल कोऑर्डिनेट सिस्टीम इट इज ऑल्सो नोन ॲज अ कर्व्हिलिनियर कोऑर्डिनेट सिस्टीम. म्हणजे जिथं आपण कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये आपण ऍक्सिस कन्सिडर करतो, एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस, झेड ऍक्सिस. ओके. तसंच बाळांनो जनरल कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये काय असतात? कर्व्स असतात, कर्व्स. जसं एक्स वाय झेड ऍक्सिस म्हणतो आपण जनरल कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये, तसंच बाळांनो जनरल कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये कर्व्स असतात. तर ते कर्व्स असतात, कर्व्स काय असतात तुमचे? Q1 Q2 Q3. ओके. जसं एक्स वाय झेड तसंच Q1 Q2 Q3. ओके. आणि ते Q1 Q2 Q3 आणि त्याच्या करस्पॉन्डिंग मेट्रिक एलिमेंट्स म्हणजे H1 H2 H3. तर या सगळ्याचा विचार करून आपण काय केलं? त्याच्या करस्पॉन्डिंग लेंथ एलिमेंट काय असेल, त्याच्या करस्पॉन्डिंग एरिया एलिमेंट काय असेल, त्याच्या करस्पॉन्डिंग व्हॉल्यूम एलिमेंट काय असेल, परत त्या जनरल कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये इलेमेंटरी पोझिशन वेक्टर काय असतो. तर या सगळ्या गोष्टी आपण काढल्या. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आपण काय बघतोय? तर त्याच्यानंतर आपण बघतोय की बाबा फॉर्म काय आहे, म्हणजे ग्रेडियंट, डायव्हर्जन, कर्व हे कशा पद्धतीने असतात आपल्या कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये, परत स्पेरिकल कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये आणि सिलेंड्रिकल कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये ग्रेडियंट, डायव्हर्जन, कर्व हे कशा पद्धतीने असतात. तर ह्या गोष्टी आपण बघत होतो. मग त्यातलं आपण ग्रेडियंट आणि डायव्हर्जन्स हा पार्ट संपवलाय. आता राहिलंय काय तर कर्व. तर कर्वचा पण थोडासा पार्ट आपण संपवलाय की बाबांनो ऍक्च्युअल आपण फॉर्म बघितलाय की कर्वचा जो काय फॉर्म असतो सिलेंड्रिकल कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये, स्पेरिकल आणि कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये, तर तो कशा पद्धतीने असतो हे थोडंसं आपण कव्हर केलंय. फक्त आपलं एक्झाम्पल आपण घेतलं नाही, आपण एक्झाम्पल एकच घेतलंय. तर बाकीच्या 2-3 कोऑर्डिनेट सिस्टीमवर आपण एक्झाम्पल्स घेणार आहे. ओके. अजून काय राहिलंय आपलं? तर काय राहिलंय तर लॅप्लासियन ऑपरेटर राहिलाय. ओके. लॅप्लासियन ऑपरेटर हा आपला आज संपेल. म्हणजे आज काय काय संपणार आपलं? तर आपलं कर्ल आणि त्याच्यावरचे एक्झाम्पल संपतील आणि लॅप्लासियन ऑपरेटर आपला आज संपेल. ओके. त्याच्यानंतर आपण काय बघणार आहे? तर त्याच्यानंतर आपण थेरॉटिकल फॉर्म बघणार आहे. म्हणजे आतापर्यंत आपण जे बघितलेलं की आपला ग्रेडियंट काय असतोय जनरल कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये, डायव्हर्जन्स काय असतोय आणि कर्ल काय असतोय, हे जे डायरेक्ट आपण फॉर्म्युले तुम्हाला दिलेले, म्हणजे हे जे डायरेक्ट फॉर्म्युले मी तुम्हाला दिलेले, पण ऍक्च्युली त्याचं डेरिव्हेशन आहे, थेरॉटिकल डेरिव्हेशन आहे तुमच्या बुकमध्ये. तर ते थेरॉटिकल डेरिव्हेशन 3 डेरिव्हेशन्स आहेत. तर ते 3 डेरिव्हेशन्स आपण काय बघणार आहे त्याच्यानंतर बघणार आहे. ओके. आणि ते 3 डेरिव्हेशन झाल्यानंतर हा टॉपिक संपेल. हा ऍक्च्युली खूप मोठा टॉपिक होता. त्याच्यानंतरचा जो काय टॉपिक आहे, शेवटचा टॉपिक, आणि मी तुम्हाला सांगितलेलं मी सिलेबस डिस्कस करताना की 2 खूप मोठे टॉपिक्स आहेत आणि त्याच्यानंतर छोटे छोटे 2 टॉपिक्स आहेत. ओके. मग ते स्पेशल फंक्शनवर एक टॉपिक आहे. तर हे झाल्यानंतर आपण तो टॉपिक कव्हर करतो. ओके. तर आतापर्यंतच्या ह्याच्यामध्ये काय शंका बाळांनो, म्हणजे तोपर्यंत सगळेजण येस तोपर्यंत आपण काय करूया, थोडंसं डिस्कस करूया काय आतापर्यंतच्या ह्याच्यामध्ये शंका तुम्हाला. बरं ठीक आहे. एक 5 मिनिट आपण काय करूया, थोडीशी रिव्हिजनच घेऊया, रिव्हिजन पॉईंट ऑफ व्ह्यू. बरं, कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये मला सांगा बेसिस कुठले कुठले असतात? तुम्हीच सांगा पटपट, क्विक थोडीशी रिव्हिजन घेऊया मग. ओके. कोण सांगेल बाळांनो? बोलतो हा. बोलतो हा. काय काय असतात बेसिस? मला नाव घ्यायला लावू नका. ज्याला लवकर पडदिशी सुचतंय, आणि असंही नाहीये की मी काय तुमची टेस्ट घेतोय, समोर तुमच्या नोटबुक असतीलच. मी काय विचारतोय तर कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये बेसिस कोणते कोणते असतात? कोण सांगेल मला? एक्स वाय झेड. बरोबर. ओके. त्याचबरोबर सिलेंड्रिकल कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये क्विक बेसिस सांगा मला पटपट. रो फाय झेड. करेक्ट. रो फाय झेड. आणि स्पेरिकल कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये आर थीटा फाय. आर थीटा फाय. ओके. मेट्रिक एलिमेंट काय असतात कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये? पटपट. मेट्रिक एलिमेंट 1 1 1. ओके. दोज आर द मेट्रिक एलिमेंट्स इन कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम. त्याच्यानंतर सिलेंड्रिकल कोऑर्डिनेट सिस्टीमचे मेट्रिक एलिमेंट्स काय असतात? 1 रो 1 रो 1. ओके. त्याच्यानंतर बाळांनो स्पेरिकल कोऑर्डिनेट सिस्टीमचे मेट्रिक एलिमेंट्स काय असतात? 1 आर थीटा 1 आर साइन. 1 आर आर साइन थीटा. 1 आर आर साइन थीटा. ओके.
ठीक आहे. नेक्स्ट की खूप महत्वाचा एक पॅरामीटर होता ज्याच्यावरून तुम्ही लेंथ इलेमेंट, त्याच्यावरून तुम्ही व्हॉल्यूम इलेमेंट, त्याच्यावरून तुम्ही एरिया इलेमेंट काढता. तर तो पॅरामीटर होता इलेमेंटरी पोझिशन वेक्टरचा. तर तो पॅरामीटर काय होता? इलेमेंटरी पोझिशन वेक्टरचा. तर मला कोण सांगेल बाळांनो, कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये जो इलेमेंटरी पोझिशन वेक्टर असतो तो काय असतो? तर डी आर बार. तर तो डी आर बार काय असतोय? व्हॉट इज अ फॉर्म ऑफ अ इलेमेंटरी पोझिशन वेक्टर इन कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम? कोण सांगेल मला बघा? dr bar equals to dx x cap plus dy y cap plus dz z cap. करेक्ट, बरोबर. डी आर बार इज इक्वल टू डी एक्स एक्स कॅप प्लस डी वाय वाय कॅप प्लस डी झेड झेड कॅप. आता ह्या गोष्टी तुम्हाला लागणार आहेत. कुठं लागणार आहेत? तर मी तुम्हाला सांगितलं आपली थेरी आहे, म्हणजे ग्रेडियंट डायव्हर्जन कर्ल, जे आपण डायरेक्ट तुम्हाला फॉर्म्युला देतोय, तर त्याची थेरी, त्याच्यामध्ये तुम्हाला या गोष्टी लागणार आहेत. ओके. सेकंड, सिलेंड्रिकल कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये पोझिशन वेक्टर काय असतोय? कोण सांगेल आता? भक्ती पाटील सोडून बाकीचं कोण सांगेल? मुलांमध्ये कोण आहे का नाही? अरे किती मुलं आहेत? माने अप्पाराव, माने एक मिनिट, डी रो कॅप. माने एक मिनिट, कुठे आहेत तुझे मित्र? मला हे सांगा ती. आहेत सर. अरे आहेत, मग लेक्चरला कुठे आहेत असं विचारतो. आहेत की असणार? एक पण मुलगा नाही का? हे काय रे गणित? अजून कोण मुलांमध्ये प्रेझेंट आहे? सुमित आला, सुमित निघून गेला. एकही मुलगा दिसत नाहीये. बर ठीक आहे माने, हा सांग बघू, तूच प्रतिनिधित्व कर आता मुलांचं. डी रो कॅप बरोबर प्लस रो डी फाय फाय कॅप बरोबर प्लस डी झेड झेड कॅप. झेड कॅप प्लस डी झेड झेड कॅप. ओके. आता त्याच्यानंतर व्हॉट इज अ फॉर्म ऑफ एलिमेंटरी पोझिशन वेक्टर इन स्पेरिकल कोऑर्डिनेट सिस्टीम? कोण सांगेल? हु इज गोइंग टू टेल मी द फॉर्म ऑफ ए elementary position vector in spherical coordinate system? Who is going to tell me? हा, कोण सांगते मला? बोलतो व्हा. डी आर आर कॅप बरोबर प्लस प्लस आर आर थिटा थिटा कॅप बरोबर प्लस आर थीटा थीटा साइन कॅप थिटा कॅप प्लस आर साइन थिटा हाय डी फाय फाय कॅप आर साइन थीटा डी फाय फाय डी कॅप. फाय फाय कॅप. परत एकदा कोण सांगेल मला? मुलींमध्ये नवीन कोण आले? ऍस्ट्रोनॉमर कोण सांगेल? dr bar is equal to dr. स्नेहल उत्तर देत असते, भक्ती पाटील देत असते उत्तर, माने अप्पाराव देतो. अजून कोण नाहीये? कोमल जाधव कुठे आहे का? कोमल जाधव नाहीये. बर. मयुरी कधीतरी देत असते, मस्के देत असते उत्तर. हा, सरिता झाडे, ऍस्ट्रोफिजिक्स. सांगा भाऊ काय? व्हॉट इज अ फॉर्म ऑफ ए एलिमेंटरी पोझिशन वेक्टर इन स्पेरिकल कोऑर्डिनेट सिस्टीम? हा, झाडे बोलतो व्हा. बर, अजून कोण आहे? श्रद्धा जाधव. dr bar is equal to dr करेक्ट r प्लस cap plus r d theta d cap plus r sin theta d phi phi cap. ओके ओके. थोडस सेकंड टर्म मध्ये मला काही प्रॉब्लेम वाटतोय. बघा मी वाचतो. डी आर बार इज इक्वल टू डी आर आर कॅप प्लस आर डी थीटा थीटा कॅप प्लस आर साइन थीटा डी फाय फाय कॅप. Okay, so those are the forms of a elementary position vector as well as the basis and the metric elements in corresponding coordinate system. And we also discuss the form of a gradient divergent. So who is going to tell me the form of a gradient of a scalar function in curvilinear coordinate system? So who is going to tell me? I want the answers who didn't respond yet to my answer. हा, कोण सांगेल? स्नेहल राऊत. हा सर. हा बोला बाळांनो, काय फॉर्म असतोय? ओके. हा हा
कार्टेशियन मध्ये एक्स बार एक्स कॅप डी बाय डी एक्स प्लस वाय नाही, मला कॅप. जनरल मध्ये सांग, जनरल मध्ये सांग बाळा, इतका वेळ नाहीये, जनरल मध्ये सांग. What is the form of a Del operator or Del operator, or you can characterize that as a divergence or gradient, sorry, gradient. Form of a gradient in general coordinate system. किंवा डेल ऑपरेटर, डेल बार. सॉरी सर, मी लेक्चर अब्सेंट होते त्या. बर बर, कोण सांगते अजून? डेल बार डॉट ए बारचा फॉर्म्युला सांगायचा. डॉट ए बार काय झालं? डायव्हर्जन्स झालं. मला ग्रॅडियंट पाहिजे, मला ग्रॅडियंटचा फॉर्म्युला हवाय. कोण सांगेल? हे कोण आहे? दीप्ती. डेल बार इज इक्वल टू. नाही, मला जे आन्सर देतात त्यांच्याकडनं उत्तर नको आहे मला. हा बरं सांग. हा, डेल कॅप इक्वल्स डेल बार इक्वल्स टू Q1 कॅप अपॉन N1 डो बाय डो Q1 प्लस Q2 कॅप अपॉन N2 डो बाय डो Q2 प्लस Q3 कॅप अपॉन N3 डो बाय डो Q3. याच्यामध्ये एक चूक झाली. एन काय आहे? एन काय आहे इथे? कोण सांगेल मला? सबकाळ. H1 H3 येते. हा सबकाळ. दीप्ती सबकाळ. हा सर. काय विचारतोय मी? डेल ऑपरेटर इन जनरल कोऑर्डिनेट सिस्टीम. Q1 cap divided by H1 dou by dou Q1 plus Q2 cap divided by H2 dou by dou Q2 plus Q3 cap divided by H3 dou by dou Q3. ओके. ऍक्च्युली कसं होतंय, इथे लिहिताना चुकून माझा तो एच आणि एन त्याच्यामध्ये कन्फ्युजन करून घेऊ नका. ते एचच आहे. एच 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 रिप्रेझेंट्स यू द मेट्रिक एलिमेंट्स. ओके, नेक्स्ट. बरोबर आहे. हा, डायव्हर्जन्स कोण सांगेल मला? डायव्हर्जन्स कोण सांगेल? आता मुलांमध्ये कोण आहे का नाही? मुलांमध्ये कोण आले? मान्यापर. हा, रोशन जाधव, एस्ट्रोफिजिक्स. कम ऑन. हा, डायव्हर्जन्स ऑफ ए वेक्टर. बरं, डायव्हर्जन्स ऑफ ए वेक्टर घेतल्यानंतर आन्सर काय येतं? वेक्टर येतं की स्केलर येतं? प्रणव पण आहे. हा, मुलांमध्ये उत्तर सांगायचं मान्या पराव सोडून. अजून कोण आहे मुलांमध्ये? बोलतो व्हा बाळांनो. प्रणव क्षीरसागर आणि रोशन जाधव. बरं ठीक आहे, असू दे. हा, कोण सांगेल मला? भक्ती पाटील. डायव्हर्जन्स ऑफ वेक्टरचे क्वांटिटी स्केलर येते. बरोबर. ओके, त्याचा फॉर्म्युला काय? 1/H1 H. हा, 1/H1 डो बाय डो Q1 in that case A1 H2 H3 plus डो बाय डो Q2 A2 H3 H1 plus डो बाय डो Q3 A3 H1 H2. ओके. तर ह्या सगळ्या इथपर्यंत गोष्टी आपण कव्हर केलेल्या आहेत. ओके, याच्यामध्ये काय शंका बाळांनो? तुम्हाला एखादी गोष्ट कळली नाही असं काय आहे का? नाही सर. ओके, ठीक आहे. आणि जो लास्ट फॉर्म बघत होतो आपण, कर. आज आपल्याला काय संपवायचंय? कर. त्याच्यावरचे 2 एक्झाम्पल आणि लॅप्लाशियन ऑपरेटर. लॅप्लाशियन ऑपरेटरचं थेरॉटिकल काही नाहीये तुम्हाला, पण याच्यावर 10 मार्काला एक प्रश्न तुम्हाला कसा विचारला जाईल? 10 मार्काला 5 मार्काला कसा प्रश्न विचारला जाईल की व्हॉट इज, लिहून घ्या. मी तुम्हाला आधीच प्रश्न सांगतोय कशा पद्धतीने असतील. शिकवता सांगतोय. परत माझ्याकडे कोणी यायचं नाही की मला सर नोट्स द्या, मला सर तुम्ही क्वेश्चन बँक द्या. असलं अजिबात मला आवडत नाही. ऍस्ट्रोफिजिक्स ठीक आहे, त्यावेळेस लहान होता, आता लहान नाहीये तो. त्याच्यामुळं तिथंच सांगतोय मी कशा पद्धतीनं प्रश्न असेल लॅप्लाशियन ऑपरेटरवर. डिराइव्ह द जनरल फॉर्म ऑफ ए लॅप्लाशियन ऑपरेटर इन अ कर्व्हिलिनियर कोऑर्डिनेट सिस्टीम and write down the corresponding forms of a Laplacian operator in Cartesian coordinate system, in spherical coordinate system, as well as in cylindrical coordinate system. असा 5 मार्काचा छोटासा प्रश्न असेल.
याच्यावर एक्झाम्पल नाही मी विचारणार, कारण की ते थोडंसं कॉम्प्लिकेट होत जाईल आणि तुमच्या काय म्हणता येईल त्या स्टँडर्ड नुसार नाहीये. स्टँडर्ड म्हणजे BSc थर्ड नुसार त्याच्यावर प्रॉब्लेम्स थोडेसे टफ जातील तुम्हाला. ठीक आहे, त्याच्यामुळे प्रॉब्लेम्स मी काय घेणार नाहीये त्याच्यावर. पण सिंपल प्रश्न असेल की बाबा जनरल फॉर्म काय, थोडासा मोठाच फॉर्म आहे जनरल फॉर्म, आणि त्याचे करस्पॉन्डिंग फॉर्म्स काय वेगवेगळ्या कार्टेशियन कॉर्डिनेट सिस्टीम म्हणजे वेगवेगळ्या कॉर्डिनेट सिस्टीम. तर असा छोटासा 5 मार्काचा प्रश्न असेल. ओके, ठीक आहे, तर चालू करूयात आपण. चालू करूयात का सगळेजण? रेडी हो नाही? हो सर. ओके ओके, ठीक आहे ठीक आहे. बघा मी PPT काय करतो, शेअर करतो. शेअर एंटायर स्क्रीन. दिसते का PPT? हो सर. तर हे आपण काल बघत होतो. ओके, आता इथं सांगा मला, हा हे एक एक्झाम्पल बघितलेलं आपण, आणि ह्याचा आन्सर काय आलेलं, तर हा आन्सर आलेला आपलं नल वेक्टर. आन्सर काय आलेलं? नल वेक्टर. ओके, ठीक आहे. तर नेक्स्ट एक्झाम्पल घेऊयात आपण. हा, 1 सेकंड. आन्सर काय आलेलं याचं? नल वेक्टर. आन्सर होतं इज इक्वल टू नल वेक्टर. नल वेक्टर. ओके, तर हे एक एक्झाम्पल घेतलेलं. सेकंड एक्झाम्पल लिहून घ्या बघू, माझ्याबरोबरच लिहून घ्या परदेशी क्विक, की त्याचा काय काढायचं आपल्याला, कर्ल काढायचं. ओके, सेकंड एक्झाम्पल बघा. सेकंड एक्झाम्पल. ओके, a bar is equal to rho sin phi rho cap plus rho square z phi cap plus z cos phi z cap. Okay, then find curl of given function. Okay, given vector function म्हणा, that's it. Vector function. 1 second. लिहून घ्या परदेशी क्विक. given vector function. Okay, so you have to find out the curl of a given vector function. आधी ते सोडवण्याच्या आधी मला एक सांगा की हा जो काय वेक्टर आहे तर तो कुठल्या कोऑर्डिनेट सिस्टीम मधला आहे? सिलेंड्रिकल कोऑर्डिनेट सिस्टीम. ओके, त्याच्यामधला आहे तो सिलेंड्रिकल कोऑर्डिनेट सिस्टीम मधला. ओके, सिलेंड्रिकल कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये जर असेल तर बाळांनो, तर ह्याचा फॉर्म काय असतोय? डेल बार क्रॉस ए बार. आधी जनरल फॉर्म्युला मला सांगा. 1 अपॉन कम ऑन H1 H2 H3 1 upon H1 H2 H3 बरोबर. डिटर्मिनंट ऑफ what? डिटर्मिनंट ऑफ H1 Q1 cap H2 Q2 cap. करेक्ट. H3 Q3 cap. Q3 cap. कधी हा स्मॉल होतो. ओके, H3 Q3 cap. नेक्स्ट जो रो असणार तो काय असणार आहे तुमचा? डो बाय डो Q1 डो बाय डो Q2 आणि डो बाय डो Q3. ओके, आणि थर्ड जो काय रो असणार आहे तो असतोय काय तुमचा? H1 A1 H2 A2 H3 A3. ओके, तर बाळांनो इथं जस्ट तुम्हाला व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्यात आणि सॉल्व्ह करायचं. बघा, 1 अपॉन H1 H2 H3. H1 H2 H3 काय असतात सिलेंड्रिकल कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये? आता सांगितलं तुम्ही 1 रो 1 असतात, म्हणजे 1 इंटू रो इंटू 1. मग ते झालं तुमचं 1 बाय. ओके, H1 Q1 cap H1 किती असतोय तुमचा? 1. ओके, Q1 cap इज हाऊ मच? Q1 cap इज हाऊ मच? रो cap. H2 is how much? Rho. Q2 cap is how much? Phi cap. Okay. And H3 is 1 and this is Z cap. Okay. The next row is dou by dou rho, dou by dou phi and dou by dou Z.
ओके, थोडासा मोठाच बनवा कारण की जेवढं सुटसुटीत दिसेल तेवढं चांगलं आहे. H1A1. आता A1 म्हणजे काय बाळांनो? इट इज अ कोइफिशियंट ऑफ रो कॅप. ओके, अँड H1 इज 1. दॅट्स वाय रो साइन फाय. सेकंड टर्म काय आहे तुमची? H2A2 काय आहे तुमचा? रो. आणि A2 काय आहे तुमचा? रो स्क्वेअर झेड. म्हणजे इथं काय झालं? रो इंटू रो स्क्वेअर झालं, रो क्यूब झेड. ओके, अँड इथे जी काय टर्म आहे H3A3 मध्ये किती झालं तुमचं? H3 असतोय 1, म्हणजे तो झाला किती? झेड कॉस फाय. आता हे तुम्हाला शांत डोक्यानं काय करायचं? सॉल्व्ह करायचं. शांत डोक्यानं काय करायचं? हे सॉल्व्ह करायचं. ओके, ठीक आहे. तर मी काय करतो? इथं सॉल्व्ह करत जातो बघा. 1 बाय रो ॲज इट इज. रो कॅप आतमध्ये काय येते बघा, या दोघांचा प्रोडक्ट डो बाय डो फाय ऑफ झेड कॉस फाय. मी डायरेक्ट लिहितो बरं का, वेळ घालवत नाही. म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ झेड कॉस फाय, बट पार्शियल डेरिव्हेटिव्ह. मग काय येणार मला इथं? आन्सर सांगा, डायरेक्ट सांगा. या दोघांचं सॉल्व्ह करा. हे बघू, डो बाय डो फाय ऑफ झेड कॉस फाय. कॉसचं डेरिव्हेटिव्ह हा बोलतो मायनस साइन फाय. झेड मायनस झेड साइन फाय. हे आन्सर येईल का Sin phi. तुमचं? येईल. ओके, नेक्स्ट. मायनस रो क्यूब. अरे बापरे, डायरेक्ट आन्सर सांगितलं मायनस सर. रो क्यूब. हा, मायनस मायनस रो फाय बरोबर. कॅप. हा, सांगा बघू काय ते? म्हणजे डो बाय डो रो झिरो ऑफ येणार झेड. सर. ओके, झिरो येणार. मायनस झिरो ओके, प्लस झेड प्लस कॅप. झेड कॅप. कमॉन ना, 3 रो स्क्वेअर झेड. मायनस रो कॉस फाय. रो कॉस फाय. ओके, ब्रॅकेट कंप्लीट करतो. जस्ट हे थोडंसं सिम्प्लिफाय करा. 1 बाय रो एवढंच लिहिलं तरी चालेल. हा, डिपेंड. जर तुम्हाला इथं व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायला लावल्या असत्या, व्हॅल्यू म्हणजे कुठल्या? जर समजा रो 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 रिप्रेझेंट्स यू, ओके, रेडियस म्हटल्यानंतर इथं असणार 1. फाय गिव्स यू अँगल. इथं साइन आहे, कॉस आहे, समजा पायच. आणि झेड इज हाईट घ्या. ओके, ॲट. जर व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा, ह्या व्हॅल्यू पण सबस्टिट्यूट करा. ओके, मग इथं असणार रो कॅप तुमचं मायनस झेड साइन फाय मायनस रो क्यूब. हे झिरो झालं तुमचं, ही टर्म झिरो झाली. आणि प्लस काय राहिलं तुमचं? झेड कॅप 3 रो स्क्वेअर झेड मायनस रो कॉस फाय. मग जस्ट व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा बाळांनो. 1/1 इज 1. रो कॅप, रो कॅपच्या तिथं व्हॅल्यू पुट करू नका 1 ची. रो कॅप इज अ युनिट वेक्टर. रो ची व्हॅल्यू पुट करायची, नाहीतरी तिथं 1 कॅप लिहा. तसं काय करू नका, कारण की कर्ल ऑफ ए वेक्टर इज वेक्टर. आन्सर हे वेक्टर आलं पाहिजे. ओके, म्हणजे त्याच्यात युनिट वेक्टर्स पाहिजेत. हा, मायनस झेड म्हटल्यानंतर -2 साइन फाय -1. ओके, प्लस झेड कॅप, हा, 3 ॲज इट इज, झेड इंटू 3 इंटू 2 मायनस रो 1 आणि कॉस फाय. सॉल्व्ह करा बघू, मला आन्सर सांगा काय ते? रो कॅप त्याचा कोएफिशियंट काय येतोय, प्लस झेड कॅप त्याचा कोएफिशियंट काय येतोय? क्विक. उत्तर सांगा बघू मला काय ते?
लिहून घ्या पडदेशी, क्विक लिहून घ्या. सर झालं सांगू? ओके, हा सांगितलं. कॅपचा कोएफिशियंट काय आहे? रो कॅप -1 प्लस 7 झेड कॅप प्लस 7 झेड कॅप. ओके, पण जर इथं विचारलं असतं तुम्हाला की व्हॉट इज अ मॅग्निट्यूड ऑफ अ कर्ल और व्हॉट इज अ मॅग्निट्यूड ऑफ कर्ल ऑफ ए गिव्हन वेक्टर फंक्शन. ओके, मग याची मॅग्निट्यूड कशी काढणार विचारलं असतं. मी विचारणार नाहीये कारण की ते खूप लेंदी होत जाईल. पण मॅग्निट्यूड जर विचारली बाळांनो, मॅग्निट्यूड तर मॅग्निट्यूड कशी असणार बाळांनो, म्हणजे मॅग्निट्यूड सर आवाज येत नाहीये. हॅलो, हॅलो, हा येतोय सर आता आवाज. ओके ओके ओके. हा, जर विचारला असेल तर तिथं काय करायचं, तुम्हाला मॅग्निट्यूड सांगायचे. ठीक आहे, व्यवस्थित आवाज येतोय. जर विचारला असेल तर बाळांनो, पण ठीक आहे, काय लिहिण्याची काय गरज नाही. पुढच्या एक्झाम्पल कडे जाऊयात आपण. लिहून घेतलेलं का सगळ्यांना बाळांनो? लिहून घेतलेलं का? हो सर. हो सर. ओके ओके, ठीक आहे. सगळ्यांनी मुलांमध्ये बोलतं व्हा, किती सांगू तुम्हाला, बोलतं व्हा. कोण आहे का नाही मुलांमध्ये? मानियप्पराव, रोशन, अजून कोण होतं? मोसीम आहे काय? ओके, थर्ड एक्झाम्पल घेऊयात. थर्ड एक्झाम्पल घेऊयात का? हो सर. माझ्याबरोबरच लिहून घ्या. थर्ड एक्झाम्पल. ओके, ए बार इज इक्वल टू ए बार का घेताय म्हणजे ए इज एनी वेक्टर, असं काय नाही तिथे बी बार व्ही बार आणि काही असू शकते. ओके, ए बार इज इक्वल टू रो साइन फाय. वन सेकंड, सॉरी, तेच एक्झाम्पल घेतोय आपण जे आपण ह्यासाठी घेतलेलं. कशासाठी? हा, सिलेंड्रिकल कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये किंवा स्पेरिकल कोऑर्डिनेट सिस्टीम काढताना आपण म्हणजे डायव्हर्जन्स साठी घेतलेले तेच एक्झाम्पल घेतोय. पण 1/r², सॉरी 1/r², माझ्याबरोबरच लिहा 1/r², 1/r² साइन थीटा r कॅप प्लस r साइन थीटा कॉस फाय, r साइन थीटा कॉस फाय थीटा कॅप प्लस cos theta phi cap. Okay, then find curl of given vector function. Then find curl of given vector function. Then find curl of a given vector function. Okay, मग आधी मला सांगा, हा जो काय वेक्टर आहे तो कुठल्या कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये आहे? स्पेरिकल कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये. ओके, जर हा स्पेरिकल मध्ये असेल तर बाळांनो कसं येणार, त्याचा डेल बार क्रॉस ए बारचा फॉर्म काय असणार? हा, कोण सांगेल मला? 1/r² sin. वन सेकंड. 1/r². ओके, हा, कोण सांगेल जनरल फॉर्म्युला? रो कॅप जनरल फॉर्म्युला. रो कॅप कसं राहील? H1 Q1 कॅप. H1 H2 Q2
H3 Q3 cap dou by Q1 dou Q2 dou by dou Q3. हा, आणि इथं काय असणार H1 A1 H1 A1 ओके, H2 A2 हा. H3 A3. आता जस्ट व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. आधी जनरल लिहा बरं, त्यानं काय होईल तुमचं कन्फ्युजन होणार नाही किंवा फॉर्म्युला चुकण्याचे चान्सेस कमी आहेत. म्हणजे 1/H1 H2 H3 ओके. हा, H1 Q1 कॅप म्हणजे किती असणार? H1 किती असतोय? सॉरी हा, इथं व्हॅल्यू सांगा मला. H1 H2 H3 आर स्क्वेअर साइन थीटा. आर स्क्वेअर साइन थीटा. पुढं आर कॅप आर कॅप आर थीटा कॅप. करेक्ट. आर साइन थीटा फाय कॅप. बरोबर. डो बाय डो आर डो बाय डो थीटा डो बाय डो फाय. बरोबर. ए आर आर ए थीटा आर ए थीटा आर साइन थीटा ए फाय. बरोबर. करेक्ट बरोबर. आता बाळांनो मला हे सांगा, जस्ट व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा आणि तुम्हीच आन्सर सोडवायला घ्या. थोडंसं लेंदी होईल, ठीक आहे, पण प्रयत्न करा. बरं असू दे ठीक आहे, थोडंसं लेंदी होईल त्याच्यामुळे मी सोडून देतो. बघा 1/r², जास्त सोडवत जाऊ नका, फक्त एक स्टेप लिहिले तरी चालेल. 1/r², कारण की हेच जरी एवढं लिहिलं आणि इथं जस्ट तुम्ही व्यवस्थित व्हॅल्यू पुट केल्या तर मला लगेच समजून जाईल की बाळांनो तुम्हाला समजलंय. ओके, जर मी डायरेक्टच आता इथं व्हॅल्यू पुट करतो, AR ए थीटा आणि ए फायच्या व्हॅल्यू मी इथं डायरेक्ट पुट करतो. ओके, AR किती झाला आपला? 1/r² साइन थीटा. ए थीटा किती झाला आपला? R साइन थीटा कॉस फाय, म्हणजे R इंटू R² झालं साइन थीटा कॉस फाय. ओके, आणि इथं काय असणार? कॉस थीटा. ओके, तर ह्या पद्धतीनं काय करायचं तुम्हाला? जस्ट हा डिटर्मिनंट सॉल्व्ह करायचा, तुम्हाला आन्सर येईल. प्रयत्न करा, बघू तुम्हीच प्रयत्न करा. खूप सिंपल आहे, काही अवघड नाहीये. फक्त व्यवस्थित काय करा, डेरिवेशन घ्या त्याचं, प्लस मायनस मध्ये कुठं चुका करू नका, मग तुम्हाला लगेच याचे आन्सर मिळेल. साइन थीटा, कुठं थीटा आहे कुठं फाय आहे याची काळजी घ्या. डेरिव्हेटिव्ह घेताना पण आपण थीटानं डेरिव्हेटिव्ह घेतोय की फायनं डेरिव्हेटिव्ह घेतोय हे व्यवस्थित चेक करा. ओके, कोण सांगेल मला आन्सर? डायरेक्ट आन्सर सांगा, लय सॉल्व्ह करत बसू नका, लय नका सॉल्व्ह करत बसू. म्हणजे ही जी काही टर्म आहे त्यांना आतमध्ये मल्टिप्लाय नाही केलं तरी चालेल, फक्त एक स्टेप सांगा मला इथून पुढची काय ते. कोण सांगेल मला? आर कॅप आणि आर कॅपचा कोइफिशियंट काय येतोय? इथं कोइफिशियंट काय येतोय मला आतमध्ये सांगा. आर मायनस साइन स्क्वेअर थीटा. आर मायनस साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा. प्लस कॉस स्क्वेअर थीटा. कॉस स्क्वेअर थीटा. एक मिनिट बघू, हा एक मिनिट नीट लक्ष द्या इथं. ओके,
विथ रिस्पेक्ट टू द थीटा डेरिव्हेटिव्ह घेतोय ना, विथ रिस्पेक्ट टू द थीटा डेरिव्हेटिव्ह घेतोय. पण इथं मला सांगा 2 थीटा आहेत म्हणजे साइन थीटा इंटू कॉस थीटा. इथं थोडंसं मॉडिफाय करावं लागेल. मी काय करतो इथं बघा, नीट ऑब्झर्व करा, नीट ऑब्झर्व करा. कॉस थीटा मी काय करतो, ह्याला 2 न भागतो आणि 2 न गुणतो. आता त्याच्यामुळे काय होईल बाळांनो, तर हे टोटल सॉल्व्ह केल्यावर काय होईल तुमचं, आर साइन 2 थीटा, आर साइन 2 थीटा डिवायडेड बाय 2 असं होईल तुमचं. आर साइन 2 थीटा डिवायडेड बाय 2 होईल का नाही बघा, होईल का नाही बघा. हे सॉल्व्ह केल्यानंतर, हे सॉल्व्ह केल्यानंतर मी काय करतो का, कारण की परत मला त्याचं डेरिव्हेटिव्ह परत म्हणजे त्याला काय म्हणतात चेन रूल वापरण्यापेक्षा किंवा प्रोडक्ट रूल वापरण्यापेक्षा मला काय करायचं, फक्त एकदाच घ्यायचंय डेरिव्हेटिव्ह. म्हणजे आधी साईनचं डेरिव्हेटिव्ह घेणार, मग कॉसचं घेणार. त्यापेक्षा काय करायचं, 2 न मल्टिप्लाय करा. तुम्हाला माहित आहे साइन 2 थीटाचा फॉर्म्युला काय असतो, 2 साइन थीटा कॉस थीटा. मग हे मी कन्वर्ट करून घेतलं आणि मग आता सॉल्व्ह करा डबल डेरिव्हेटिव्ह घेण्यापेक्षा. मग इथं कोइफिशियंट काय येतोय मला सांगा, आर कॅपचा कोइफिशियंट. कोण सांगेल मला इथं आर कॅपचा कोइफिशियंट काय ते, असं थोडंसं मॉडिफाय करायचं. मी काय म्हणतो इथं, म्हणजे हे आपण इथं कन्वर्ट केलं. काय केलं त्याला, फक्त 2 न मल्टिप्लाय केलं आणि 2 न डिवाइड केलं, दॅट्स इट. काही वेगळं काय केलं नाही मी. आणि आपला फॉर्म्युला वापरला. कुठला फॉर्म्युला, साइन 2 थीटा इज इक्वल टू, साइन 2 थीटा इज इक्वल टू 2 साइन थीटा कॉस थीटा, 2 साइन थीटा कॉस थीटा, हा फॉर्म्युला वापरला. कोण सांगेल मला बाळांनो, बोलतो हा. कोण सांगेल, पाटील. हा सर. ओके, काय ते इथं आर कॅपचा कोइफिशियंट, मी वेगळं आहे ना काढलंय सर, चालतंय ना, सांगू काय सर. बरं ठीक आहे, सांग. ओके, आर कॅपचा कोइफिशियंट सांग. मायनस आर साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा. ओके. थीटा कॅप, थीटा कॅपचा तर मायनस आर साइन थीटा कॉस थीटा. आणि फाय कॅपचा आर साइन स्क्वेअर थीटा कॉस फाय. आर साइन स्क्वेअर थीटा कॉस फाय. ओके. मायनस काय, नाही झालं, 0 येते म्हणजे -0 तेच. कसं शक्य आहे बाळा, हे एक काहीतरी टर्म आलीच पाहिजे ना, लिमिनेट करतो सगळा. तर हे जर डेरिव्हेटिव्ह मायनस हे जर डेरिव्हेटिव्ह, पण साइन थीटा आहे ना, मग मायनस कसं काय, झिरो डो बाय डो फाय विथ रिस्पेक्ट टू डो बाय डो फाय करायचं आहे ना.
नाही, डो बाय डो थिटा बघ की. हा सर, हा कळलं. 1/r² cos थिटा येणार. बरोबर. तर ठीक आहे, ह्यात काय वेळ घालवत नाहीये, म्हणजे हे थोडेसे कॉम्प्लिकेटेड प्रॉब्लेम्स आहेत, तर त्याच्यामुळं मी पण त्याची काळजी घेईन की एवढं कॉम्प्लिकेटेड विचारण्याच्या आधी. पण ज्या काही सोप्या गोष्टी आहेत, तर तिथं तुम्हाला अजिबात एक्सक्यूज नाहीये, तर त्या तिथं मी विचारणारच. हा, हे ठीक आहे, डिटर्मिनंट काढायला लागतोय, थोडासा वेळ लागेल. ओके, पण बाकीच्या गोष्टीत मी अजिबात खैर करणार नाही तुमचे प्रॉब्लेम विचारतो. म्हणजे समजा की डायव्हर्जन्स काढायचा असेल किंवा ग्रॅडियंट काढायचा असेल, तर तिथं काय नाही. हा, एक वेळ कर्लला मी एक्सक्यूज देऊ शकतो एक्झाम्पलमध्ये, पण ग्रॅडियंट डायव्हर्जन काढताना मी तिथं हायपरबोलापर्यंत पण जाऊ शकतो, एक्सपोनेन्शियल पर्यंत पण जाऊ शकतो. तर ते फॉर्म्युले बघून ठेवा डेरिव्हेटिव्हचे. ओके, ठीक आहे. नेक्स्ट जाऊयात आपण. हे लिहून घेतलं का सांगा. मी काय सोडवत बसत नाही हे, कारण की प्रत्येकाचं आन्सर हे वेगवेगळे येणार. कारण का माहितीये का, कारण की ही टर्मचं जे काही सिम्प्लिफिकेशन आहे ते मी तुम्हाला लेट सांगितल्याबद्दल आता तुमचं आणि आन्सर माझे काय मॅच करणार, आणि इथं तेवढी जागा पण नाही येते लिहित बसणं. ओके, ठीक आहे. बरं, काय शंका, मेन मुद्दा काय आहे की हाऊ टू कॅल्क्युलेट और हाऊ टू डिराइव a curl for a given vector function in corresponding coordinate system. If vector function is in Cartesian coordinate system, or it is in cylindrical or in spherical coordinate system, then you have to decide which formula you have to use to calculate the curl. Okay, it depends on a corresponding coordinate system. Okay, काय शंका बाळांनो याच्यामध्ये, कर्ल मध्ये काय शंका? नाही सर. ओके, आपण कुठं जाऊया डायरेक्ट आता लॅपलास कडे. लॅपलास, हा, आणि याच्यामध्ये खरं हे आहेत, म्हणजे याचा उपयोग करून तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी काढता येतात. मग जसं की आता समजा हे वेक्टर फंक्शन आहे, तर ह्या वेक्टर फंक्शनला नॉर्मल असणारा वेक्टर फंक्शन कुठला, किंवा त्याचं डायरेक्शन डेरिव्हेटिव्ह काय असतं, असे बरेचसे ऍप्लिकेशन्स आहेत, पण तुमच्या सिलेबसमध्ये ते टाकलेले नाही आहेत. आता डिपेंड, पण याच्यावर तुम्हाला जॅममध्ये किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये हमखास प्रश्न असतो, हमखास. म्हणजे हे जे वापरतोय ना आपण, कशासाठी बाबा, ग्रॅडियंट पण कशासाठी काढतोय, अरे डायव्हर्जन कशासाठी काढतोय का, कारण की जे काही तुम्हाला फंक्शन दिलं असेल त्या फंक्शनच्या रिलेटेड काय काय प्रॉपर्टीज असतात, की बाबा त्या फंक्शनचा टँजंट काय असेल, त्या फंक्शनचा नॉर्मल काय असेल, त्याचं डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह काय असेल, तर अशा बऱ्याचशा गोष्टी काढता येतात ह्या ग्रॅडियंट, डायव्हर्जन आणि कर्व. ओके, पण ठीक आहे, नसेल तर नसेल, शेवटी डिपेंड आहे वेळ किती आपल्याला राहतोय, तुमची एक्झाम कधी होते ते पण महत्वाचा मुद्दा आहे. ओके, ठीक आहे. तर काय करूयात आपण, नेक्स्ट एक्झाम्पल लॅपलासियन कडे जाऊयात. लॅपलासियन ऑपरेटर झालाय का तुम्ही? डेल स्क्वेअर कधी ऐकले काय बाळांनो? डेल स्क्वेअर कधी ऐकले? बोलतो व्हा. आणि ह्याच्यावर मी 4-5 छोटासा शॉर्ट क्वेश्चन मी विचारू शकतो. ओके, पुढचा पॉइंट टाकूया. ओके, लॅपलासियन ऑपरेटर. लॅपलासियन ऑपरेटर. आता लॅपलासियन ऑपरेटर डिनोट कशाने करतात? डेल स्क्वेअर. ओके, पण दुसरी गोष्ट, आता लॅपलासियन ऑपरेटर हा ऑपरेट कोणावर करतो आपण? हा स्केलर फंक्शनवर करतो की वेक्टर फंक्शनवर करतो? आतापर्यंत आपण बघितलं की ग्रॅडियंट काढणं म्हणजे काय असतं, तर ग्रॅडियंट हे आपण कुणाचं काढतो? स्केलर फंक्शनचं काढतो, की ज्याचं उत्तर आपलं काय असतं? वेक्टर असतं. जसं डायव्हर्जन्स आपण कुणावर अप्लाय करतो, की डायव्हर्जन घेताना मध्ये डॉट येतं, डॉट. तर डायव्हर्जन आपण कोणावर अप्लाय करतो, तर वेक्टर फंक्शनवर अप्लाय करतो, की ज्याचं आन्सर, आणि कर्ल कोणावर घेतो? वेक्टर फंक्शन. मग तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की सर लॅपलासियन ऑपरेटर कोणावर ऑपरेट करायचा, आणि याचे बरेचसे एक्झाम्पल्स आहेत बरं का, खूप ऍप्लिकेशन्स आहेत लॅपलासियन ऑपरेटरचे, पण तुम्हाला नाही आहेत ते स्टडीला. फक्त इथे एवढं व्यवस्थित समजून घ्या की कसा काढायचा लॅपलासियन ऑपरेटर. ओके, आता हा कोणावर अप्लाय करतो आपण? स्केलार फंक्शनवर अप्लाय करतो. ओके, स्केलार फंक्शनवर आपण अप्लाय करतो. दुसरी गोष्ट की हा लॅपलासियन ऑपरेटर असतोय काय? आता डेल स्क्वेअर फाय म्हणतो मी. फाय म्हणजे काय? इट इज अ स्केलार फंक्शन. हे स्केलार फंक्शन. ओके, हा फाय काय आहे? कॅपिटल फाय म्हटलं तरी चालेल. तर हा स्केलार फंक्शन आहे. पण लॅपलासियन घेतो म्हणजे काय बाळा? बघा मी काय लिहितो, त्याचा फॉर्म लिहितो मी, डेल बार डॉट डेल बार फाय असतो. म्हणजे बघा, नीट बघा काय म्हणतोय हा डेल बार फाय काय असणार बघा, तुम्ही सांगा मला. डेल बार फाय
त्याला काय म्हणतो आपण, काय असते हे आपण काढले बघू. कोण सांगेल मला? डेल बार फाय मध्ये डॉट नाही का काय नाही, हे काय असते मला कोण सांगेल? ग्रेडियंट, डायव्हर्जंट की कर्ल? काय असते हे? काय असते? ग्रेडियंट ना? ग्रेडियंट. ओके. ह्या ग्रेडियंटचं जे काय आन्सर येईल, ह्या ग्रेडियंटचं म्हणजे हे एवढं सोडून त्याचं जे काय आन्सर येईल त्याचा जर डायव्हर्जन्स घेतला तर ते हे टोटल ऑपरेशन म्हणजे पहिल्यांदा ग्रेडियंट घ्यायचं स्केलर फंक्शनचं आणि ते सोडवल्यानंतर त्याचं काय घ्यायचं? डायव्हर्जन्स घ्यायचं. हे जे काय टोटल ऑपरेशन आहे त्याला डायरेक्ट त्याला नाव दिले लॅप्लासियन ऑपरेटर. ओके बघा, म्हणजे जर तुम्ही लॅप्लासियन ऑपरेटर तुम्हाला माहित नसेल पण तरीही त्याच्या रिलेटेड क्वेश्चन पडले तर तुम्ही काय करा, जरी तुम्हाला फॉर्म त्याचा पार्ट नसेल पण तुम्ही एक्झाम मध्ये गेला कुठल्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या म्हणजे तशा एक्झाम मध्ये आणि तरी तुम्हाला लॅप्लासियन ऑपरेटर पार्ट नसेल, मग काय करा, तर आधी काय घ्यायचं? ग्रेडियंट घ्यायचं त्या फंक्शनचं आणि जे काय आन्सर येईल. आता मला सांगा बाळांनो, ग्रेडियंट सॉल्व्ह केल्यानंतर आन्सर हे वेक्टर येते की स्केलर? आन्सर काय येतं? वेक्टर येते की स्केलर? स्केलर. हा, ग्रेडियंट ऑफ स्केलर काढल्यानंतर आन्सर काय येतं? वेक्टर. वेक्टर येतं बाळांनो, वेक्टर. ओके, मग वेक्टरवर जो काय ऑपरेट होतो त्याला डायव्हर्जन्स म्हणतो. म्हणजे बघा, म्हणजे हे ट्रू आहे स्टेटमेंट. लॅप्लासियन ऑपरेटर म्हणजे काय असतोय? आधी काय करायचं? ग्रेडियंट घ्यायचा आणि ग्रेडियंट घेतल्यानंतर त्याचा डायव्हर्जन्स घ्यायचा. ओके ओके, बघा आता आपण फॉर्म काढूयात. कोणाचा? लॅप्लासियन ऑपरेटरचा. खूप सिंपल आहे, खूप सिंपल आहे आणि हे तुम्हाला लिहायचं आहे थेरीमध्ये, त्याच्यामुळे व्यवस्थित लक्षात घ्या. आणि मॅथमॅटिकलच्या पेपरमध्ये फक्त इक्वेशन्सच असणार आहेत बरं का, त्याची काळजी घ्या. तुम्हाला काय जास्त तिथे लिहित बसायचं नाही किंवा जास्त इंटरप्रिटेशन देण्याचा पण जास्त प्रयत्न करू नका. हा, फक्त व्यवस्थित लिहा की बाबा वी नो दॅट इक्वेशन ऑर फ्रॉम दिस इक्वेशन वी गॉट दिस इक्वेशन, अशा पद्धतीचे थोडे मध्ये स्टेटमेंट्स टाकले तरी चालेल, पण लई त्याचं इंटरप्रिटेशन किंवा असं काही देत बसू नका. ठीक आहे? ओके, तर आपण पुढे जाऊयात. 1 सेकंड. ठीक आहे, आता काय काढूयात आपल्याला. आता याच्यात मधलं मला एक गोष्ट माहित आहे की हा ग्रेडियंट काय आहे, म्हणजे हा डेल बार फाय काय आहे हा मला माहित आहे. कोण सांगेल मला डेल बार फाय काय असतोय? फॉर्म काय असतोय डेल बार फाय? हा, कोण सांगेल मला? फॉर्म ऑफ ए ग्रेडियंट, जनरल कोऑर्डिनेट सिस्टीम मधला ग्रेडियंट. कोण सांगते? Q1 कॅप अपॉन H1 डो बाय डो Q1. पण हे पुन्हा ऑपरेट करतोय मी फाय. ओके, प्लस Q2 कॅप अपॉन H2 डो बाय डो Q2 फाय. का? कारण मी पुन्हा तो ऑपरेट करतोय. हा तुम्हाला फॉर्म माहित आहे, पण मी ऑपरेट करतोय कुणावर? ह्या स्केलर फंक्शनवर. ओके, म्हणून फाय. ओके, प्लस Q3 कॅप डिवायडेड बाय H3 डो बाय डो Q3 फाय. ओके, आता मला सांगा हे सोडवल्यानंतर म्हणजे हे काय आहे बाळांनो? इट इज अ वेक्टर क्वांटिटी ऑर स्केलर? इट इज अ वेक्टर ऑर स्केलर? तुम्ही सांगा. कॅप आहे ना याच्यात, कॅप आहे. वेक्टर. आता बघा, नीट व्यवस्थित समजून घ्या, आता हे जे काय आन्सर आले म्हणजे हेच आन्सर, म्हणजे ग्रेडियंट काढल्यानंतर जे काय आन्सर आले ते हे आन्सर. याच्यावर मला काय अप्लाय करायचं बाळांनो? याच्यावर काय अप्लाय करायचं? डायव्हर्जन्स. ओके, डायव्हर्जन्सचा जनरल फॉर्म्युला मला कोण सांगेल? डायव्हर्जन्स म्हणजे डेल बार डॉट ए बार. जनरल फॉर्म्युला काय असतोय? 1 H1 H2 H3 डो बाय डो Q1 A1 H2 प्लस डो बाय डो Q2 A2 H3 H1. सिक्वेन्स न जावा, 2 नंतर 3 नंतर 1, म्हणजे पाठ करायला तुम्हाला अजिबात प्रॉब्लेम येणार नाही. ओके, प्लस डो बाय डो Q3 A3 H1 H2. ओके, आता इथं सांगा हा कोणावर ऑपरेट करतोय मी? म्हणजे हा ए म्हणजे काय तुमचा? डेल बार फाय आहे का? हा ए म्हणजे हा डेल बार फाय, म्हणजे हा वेक्टर ह्याच्यावर मी ऑपरेट करतोय, हे म्हणजे याच्यावर मी हे ऑपरेट करतोय. मग इथं मला सांगा A1 काय असणार? मला सांगा A1 म्हणजे काय? Q1 कॅपचा कोइफिशियंट.
A1 म्हणजे काय, Q1 कॅपचा कोएफिशियंट. मग A1 ची व्हॅल्यू किती झाली इथं सांगा मला. A1 इज हाऊ मच. A1 म्हणजे वरच्या वेक्टरवर अप्लाय करतोय ना. मग A1 काय झालं सांगा, कोण सांगेल. डो फाय बाय डो Q1. डो फाय बाय डो Q1. आणि हे H1 कुठे गेलं बाळा, आणि हे फाय, बरं ठीक आहे फाय, पण H1 कुठे गेलं, म्हणजे काय येणार तुमचं 1/H1 डो बाय डो Q1 फाय. याच्यामध्ये काय शंका. दिस इज युअर A1. ओके. A2 कोण सांगते बघा मला, कोण सांगेल. A2 1/H2 1/H2 डो बाय डो Q2 फाय. फाय कॅप. फाय कॅप नाही, फाय. फाय बार फाय इट इज अ फाय. स्केलर फंक्शन. A3 1/H3 डो बाय डो Q3 फाय. बरोबर. आता जस्ट व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. कोणाकोणाच्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्यात आपल्याला A1 च्या जागेवर ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची, ही A2 च्या जागेवर ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची, A3 च्या जागेवर ह्या व्हॅल्यू पुट करायच्या. तुम्हाला लॅप्लासियन ऑपरेटर डायरेक्ट मिळेल. आता बघा, म्हणजे डेल बार डॉट कोणावर ऑपरेट केलाय मी, हा डेल फाय वर, विच इज नथिंग बट लॅप्लासियन ऑपरेटर. हे कसं लिहू शकतो मी, डेल स्क्वेअर फाय. इथं बार देऊ नका बरं का, इथं बार देऊ नका, फक्त डेल स्क्वेअर असतो. इज इक्वल टू, बघा मी काय लिहितोय, व्यवस्थित समजून घेऊन लिहून घ्या व्यवस्थित. 1/H1 H2 H3 आतमध्ये काय असणार तुमचं, डो बाय डो Q1. बघा, डो बाय डो Q1 म्हणजे हा आहे तसं. ओके. A1 ची व्हॅल्यू काय, 1/H1 डो बाय डो Q1 फाय. पण इथं H1 H2 H3 हे कॉन्स्टंट आहेत ना, हो का नाही. हो सर. ओके. मग मी हे असं लिहू शकतो का बघा, H2 H3 डिवायडेड बाय H1 डो बाय डो Q1 ऑफ फाय. असं लिहू शकतो का मी बाहेर घेतलं ना हे. मी हे काय करतोय, बाहेर घेतोय. बाहेर घेण्याचा प्रश्न पण येत नाही, बरोबर. बघा, A ची व्हॅल्यू मी काय केली, सबस्टिट्यूट केली, आणि हे बाहेर घेतोय. का घेतोय, इट इज अ कॉन्स्टंट. आणि पार्शियल डेरिव्हेटिव्ह घेतोय मी विथ रिस्पेक्ट टू Q. H1 H2 मध्ये काय Q नसणार आहे, ते काय मेट्रिक एलिमेंट आहे, नंबर आहेत, त्याच्यामुळे ते बाहेर घेतो. इथं बाहेर आले, आणि डिवायडेड बाय हा H1 तुमचा इथं आला, आणि हा प्लस पुढची टर्म कोण सांगेल. सिमिलरली डो बाय डो डो Q2 H3 H1 अपॉन H2 डो बाय डो Q2 फाय. बरोबर. प्लस डो बाय डो Q3 H1 H2 अपॉन H3 डो बाय डो Q3 फाय. एवढा मोठा तुमचा लॅप्लासियन ऑपरेटर आहे. एवढं सगळं तुम्हाला मेमोराइज करायचं. ओके. म्हणजे ही थोडक्यात थेअरी झाली की बाबा लॅप्लासियन ऑपरेटर कसा आपण डिराईव्ह करतो. म्हणजे काय असतोय तो, इट इज अ डायव्हर्जन्स ऑफ ए ग्रेडियंट. इट इज अ डायव्हर्जन्स ऑफ ए ग्रेडियंट ऑफ ए स्केलर फंक्शन. लॅप्लासियन ऑपरेटर इज नथिंग बट ए डायव्हर्जन्स ऑफ ए ग्रेडियंट ऑफ ए स्केलर फंक्शन. ओके. आणि मग काय केलं मी, आधी काय केलं, हा डायव्हर्जन्स मांडून घेतला. डायव्हर्जन्सवर मी काय केलं, आपला ग्रेडियंट मांडून घेतला, आणि त्याच्यावर मी डायव्हर्जन्स अप्लाय केला, आणि सॉल्व्ह करत गेलो. मला माझा लॅप्लासियन ऑपरेटर मिळाला. लिहून घ्या बुक क्विक. काय शंका बाळांनो याच्यामध्ये, काय शंका. नाही सर. आणि ह्या लॅप्लासियन ऑपरेटरचे इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये किंवा तुमच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक थेअरीमध्ये खूप ऍप्लिकेशन्स आहेत. खूप त्याला बाउंड्री व्हॅल्यू प्रॉब्लेम ला जो हा ऑर आहे, खूप ऍप्लिकेशन्स आहेत. की डिपेंड, होप तुम्हाला ते शिकायला मिळावे. आणि आत्ताच सांगून ठेवतो की मी MSc करणार असाल तुम्ही तर त्या उत्कृष्ट विद्यापीठामध्ये मिळवण्याचा प्रयत्न करा. कुठल्याही कॉलेजच्या वर तुम्ही प्रायोरिटी द्यायची. कुठल्याही विद्यापीठात, कुठलेही विद्यापीठ असू दे, भले ती सोलापूर असू दे, नांदेड असू दे, काहीही असू दे, प्रायोरिटी आधी विद्यापीठाला द्यायची आणि मग कॉलेजला द्यायची. भलेही ते फर्ग्युसन कॉलेज असू दे किंवा गरवारे, कुठलंही कॉलेज प्रेफर करण्याच्या आधी तुम्ही विद्यापीठाला प्रायोरिटी द्या. म्हणजे असं नाही की काय सगळे तुम्हाला घ्यायला बसलेत.
पण तसं त्यासाठी तुम्ही झगडलं पाहिजे, त्यासाठी तुम्ही अभ्यास केला पाहिजे. का? कारण की विद्यापीठामध्ये काहीही एक काडी मात्र खर्च नसतो. माझी MSc ची विद्यापीठातली शिवाजी युनिव्हर्सिटीची फी किती आहे? 1 ते 12.5 1.5 लाख. तरी 1.15 संपेन, तरी संपेन त्याच्या आधी, काय प्रॉब्लेम, संपेन त्याच्या आधी. हो, कारण की 2 घेतोय मी सलग. 1 मिनिट, 2 घेतोय मी. चालेल. हॅलो, हा, काय सांगत होतो, तर विद्यापीठ प्रेफर करावा. का? कारण की आता माझी MSc ची ऍडमिशन फी किती होती त्यावेळेस, म्हणजे कधी 2016ला ऍडमिशन घेतलं मी आणि 2017चा पासआउट. म्हणजे जवळजवळ आमची फीस होती फक्त 1200-1300. त्यात बी EBC माफ होऊन काहीच नाही. हॉस्टेल फी आमची 6 महिन्याची हॉस्टेल फी 700 रुपये होती. 6 महिन्याची राहण्याची हॉस्टेल फी 700 रुपये. परत जेवणाचं काहीच नाही. जेवणाचं तुमचं मॅक्स टू मॅक्स बिल तुमचं मेसचं हे 1200-1300 रुपये. काहीच खर्च नसतो. आणि एकतर इन्व्हायरमेंट चांगलं असतं, फक्त स्टडी आणि सो ऑन तेवढ्याच गोष्टी असतात, बाकी काही नसतं. पण तुम्ही कॉलेज लेवलला सरकला रे, तर ह्या गोष्टी होत नाही. त्याच्यामुळं विद्यापीठ प्रेफर करा, कुठलंही विद्यापीठ असो. त्या गोष्टी तुम्हाला नंतर कळतील ज्यावेळेस तुमच्या MSc होईल, आणि त्यावेळेस माझं तुम्हाला समजेल की सरांनी सांगितलेलं विद्यापीठ प्रेफर करा. एकतर एज्युकेशनल बॅकग्राऊंड तसं असतं आणि इकॉनॉमिकली पण तुम्हाला परवडून जाईल. दोन्ही गोष्टी असतात. इन्व्हायरमेंट बी तसं असतं. आणि विद्यापीठ कसं असतात त्या गोष्टी की एक टफ एंट्रन्स देऊन तिथं पोहोचलेले असतात मुलं. म्हणजे तुमचं फ्रेंड सर्कल पण तसंच तयार होतं की जे बाबा फिजिक्सला वाहून घेतलेलं आहे त्यांनी. त्याच्यामध्ये ह्या गोष्टी सगळ्या विचार करा तुम्ही. झालं का लिहून? झालं का? ओके ओके, ठीक आहे. पुढे जाऊयात. हो सर. ओके, पुढे जाऊयात. ओके, बघा आता काय पाहिजे आपल्याला, फॉर्म ऑफ ए लॅप्लासियन ऑपरेटर इन कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम इन सिलेंड्रिकल और इन स्पेरिकल कोऑर्डिनेट सिस्टीम. ओके, ते फक्त फॉर्म. हा छोटासा शॉर्ट क्वेश्चन आहे तुमचा. इथं मी 5 मार्क लिहितो. 5 मार्क्स. पण हे आहे तसं लिहू नका जसं मी लिहिलंय. तिथं मध्ये काहीतरी सेंटेन्स टाका. आता आहे तसं उत्तर असेल एक्झाम मध्ये. इन कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम. इन कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम लिहिण्याच्या आधी मला जनरल फॉर्म सांगा. मला जनरल फॉर्म कोण सांगेल? मला जनरल फॉर्म डेल स्क्वेअर फाय इज हाऊ मच? कोण सांगेल? 1/h1 h2 h3. 1/h1 in curly bracket dou by dou q1 h2 h3 upon h1 dou by dou q1 phi. Correct. Plus dou q2. Dou by dou q2. Dou q2 h3 h1 upon h2 dou by dou q2 phi. बरोबर. प्लस dou by dou q3 h1 h2 upon h3 dou by dou q3 phi. ओके, ठीक आहे. आता मी काय करतो, एक एक कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये मी काय करतो हे जनरलाइज करतो. फर्स्ट जे असेल तो तुमचा कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम, कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम. आता इथं मला सांगा h1 h2 h3 किती असतात तुम्ही सांगा. प्रत्येक वेळी आता हे लिहित बसण्याची काही गरज नाही, तरी पण एक्झाम 1 ओके. परत Q1 Q2 Q3 हे लिहा बरं का एक्झाम मध्ये. मी आता लिहित नाही इथून पुढं. हा, काय Q1 Q2 Q3 x y z. अजून काय लागते? काहीच नाही. ओके, ठीक आहे. मग जस्ट सबस्टिट्यूट करा व्हॅल्यू आणि सॉल्व्ह करा. डेल स्क्वेअर फाय इज हाऊ मच? कोण सांगेल मला? हा, डायरेक्ट ब्रॅकेट येणारच नाही, तिथं ब्रॅकेट येणारच नाही. कोण सांगेल मला? कोण सांगते? h1 h2 h3 सगळं 1 1च झालं ना. मग जर सगळं 1 झालं बाळांनो, इथं 1 झालं म्हणजे डायरेक्ट काय येते बघा. मी इथं लिहितो डो बाय डो एक्स परत डो बाय डो एक्स ऑफ फाय. असं येईल का मला सांगा ही टर्म?
हो का नाही? हो सर बरोबर पण आहे. डो बाय डो एक्स इंटू डो बाय डो काय असते? डो स्क्वेअर डो x2. बरोबर, डो स्क्वेअर बाय डो एक्स स्क्वेअर, डो स्क्वेअर बाय डो एक्स स्क्वेअर ऑफ फाय. सिमिलरली डो स्क्वेअर बाय डो वाय स्क्वेअर ऑफ फाय प्लस डो स्क्वेअर बाय डो झेड स्क्वेअर ऑफ फाय. ओके, ह्याच्यामध्ये काय शंका? कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये? नो सर. ओके. सेकंड, सिलेंड्रिकल. कोऑर्डिनेट सिस्टीम, सिलेंड्रिकल कोऑर्डिनेट सिस्टीम. ओके, आता याच्यामध्ये बघा काय येतंय, डेल स्क्वेअर फाय 1/h1h2h3 इज नथिंग बट 1 बाय रो इन ब्रॅकेट बघा डो बाय डो रो रो डो बाय डो रो ऑफ फाय. ओके, असं येईल का बघा? h1 h3 म्हणजे h2 किती असतोय तुमचा? रो. h3 1 असतोय, हा 1 असतोय, त्याच्यामुळे इथं रो झाला. ओके, त्याच्यानंतर काय येईल बघा, प्लस 1 बाय रो स्क्वेअर. आता रो स्क्वेअर कसं येतंय बघा, h3 किती आहे तुमचा? 1. h1 किती आहे? 1. पण ओके, तिथं मल्टिप्लाय झाल्यामुळं तो रो स्क्वेअर झालाय, पण ठीक आहे, मग रोच येणार इथं रो आहे ना, 1 बाय रो. रो इज अ कॉन्स्टंट. का? कारण की मी डेरिव्हेटिव्ह घेतोय डो बाय डो फाय स्क्वेअर येईल आणि इथं फाय. हे कॅपिटल फाय आणि स्मॉल फाय मध्ये फरक समजून घ्या बरं का. कॅपिटल फाय आणि स्मॉल फाय मध्ये फरक समजून घ्या. ओके, किंवा मी मधली स्टेप लिहितो वाटलं तर तुम्हाला कन्फ्युजन व्हायला नको. फक्त डायरेक्ट व्हॅल्यू पुट करतो आणि पुढे सिम्प्लिफाय करतो. इथं बघा काय येतंय, डो बाय डो रो डो बाय डो रो, परत काय येणार इथं 1 बाय रो डो बाय डो फाय. काय चाललंय, डो बाय डो फाय 1 बाय रो डो बाय डो फाय ऑफ कॅपिटल फाय. ओके, इथं काय शंका बाळांनो? बाकी h2 ची व्हॅल्यू रो असते, म्हणजे 1 बाय h2 झालं ते, म्हणजे 1 बाय रो झालं ते, प्लस शेवटचं काय असणार, डो बाय डो Q3. Q3 काय असतोय? डो बाय डो झेड हा रो, आणि इथं काय असणार तुमचं? डो बाय डो झेड ऑफ फाय. ओके, याच्यामध्ये काय शंका? बोलतो हा. नाही सर. ओके, बघा पण इथं 1 बाय रो मी तसाच ठेवतो. इथं काय कॉमन निघतंय का? नाही निघत आहे, म्हणून मी काय लिहितो बघा, डो बाय डो रो रो डो बाय डो रो ऑफ फाय. नाही मी कॉमन काढू शकत, कारण की इथं रोचं विथ रिस्पेक्ट टू द रो डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. ओके, पण हे सोडवताना कसं करायचं? ही टर्म आधी सोडवायची, जी आन्सर येईल त्याला रोनं मल्टिप्लाय करायचं आणि परत ही टर्म घ्यायची. ओके, मग त्याची काळजी घ्या. नेक्स्ट टर्म काय ते तुमची प्लस हे 1 बाय रो कॉन्स्टंट आहे विथ रिस्पेक्ट टू द फाय. मी जर डेरिव्हेटिव्ह घेत असेल पार्शियल डेरिव्हेटिव्ह, तर हा रो कॉन्स्टंट आहे, त्याच्यामुळे मी हा 1 बाय रो बाहेर लिहू शकतो. मग आन्सर काय येईल तुमचं? डो स्क्वेअर बाय डो फाय स्क्वेअर ऑफ कॅपिटल फाय. ओके, प्लस परत इथं पण रो कॉन्स्टंट आहे, बिकॉज वी आर टेकिंग द डेरिव्हेटिव्ह, वी आर टेकिंग द पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू द झेड. मग त्याच्यामुळे हा काय असेल तुमचा? रो हा बाहेर येईल. आन्सर काय येईल तर डो स्क्वेअर बाय डो झेड स्क्वेअर फाय. आता ह्या 1 बाय रो न मी काय करतो? सगळीकडे मल्टिप्लाय करतो. मग काय येईल बघा, 1 बाय रो डो बाय डो रो रो डो बाय डो फाय. 1 सेकंड, इथं रो फाय प्लस 1 बाय रो स्क्वेअर डो स्क्वेअर बाय डो फाय स्क्वेअर ऑफ फाय प्लस डो स्क्वेअर बाय डो झेड स्क्वेअर ऑफ फाय. बघा काय आलं आन्सर माझं, परत एकदा सांगतो मी जे सिम्प्लिफाय करत गेलोय, जिथं जिथं जे विथ रिस्पेक्ट टू द आहे डेरिव्हेटिव्ह पार्शियल डेरिव्हेटिव्ह ते कन्सिडर केलं. जर एखादी टर्म कॉन्स्टंट असेल तर ती कॉन्स्टंट बाहेर काढली. बघा काय आन्सर आलं, 1 बाय रो डो बाय डो रो रो डो बाय डो फाय प्लस 1 अपॉन रो स्क्वेअर डो स्क्वेअर बाय डो फाय स्क्वेअर ऑफ कॅपिटल फाय अँड प्लस आणि डो स्क्वेअर बाय डो झेड स्क्वेअर ऑफ फाय. ओके, किंवा हे तुम्ही पाठ करू शकता फाय इलिमिनेट करून की 1 बाय रो डो बाय डो रो डो बाय डो फाय
प्लस 1 रो स्क्वेअर बाय डो फाय स्क्वेअर प्लस डो स्क्वेअर बाय डो झेड स्क्वेअर. या पद्धतीने तुम्ही मेमराईज करू शकता. हा फाय इलिमिनेट करून किंवा हा फाय तुम्ही कॉमन काढून. ओके, काय शंका याच्यामध्ये? काय शंका बाळांनो? बोलतो हा नाही सर. आता तुमच्यासाठी मी काय करतो, असाइनमेंट देतो. असाइनमेंट म्हणजे काय करा, लगेच सोडवा आणि मला व्हॉट्सअप मेसेज, व्हॉट्सअपवर कॉन्टॅक्ट म्हणजे काय म्हणतात, व्हॉट्सअपवर ते फोटो काढून अपलोड करा. तिथं वरती फक्त नाव लिहा. काय लिहायचंय तुम्हाला बघा, अजिबात निग्लेक्ट करू नका. काय लिहायचंय तुम्हाला? थर्ड केस लिहायची आपली, स्पेरिकल कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये, कोऑर्डिनेट सिस्टीम, स्पेरिकल कोऑर्डिनेट सिस्टीम. तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, डेल स्क्वेअर फाय सांगायचं. ओके, मग फक्त एवढंच टाकू नका तिथं, ते सगळं हे 5 मार्काचा जो काही क्वेश्चन आहे तुमचा, हा 5 मार्काचा प्रश्न की व्हॉट इज अ लॅप्लासियन ऑपरेटर इन जनरल कोऑर्डिनेट सिस्टीम अँड राईट डाऊन द करस्पॉन्डिंग फॉर्म्स इन कार्टेशियन, स्पेरिकल अँड सिलेंड्रिकल कोऑर्डिनेट सिस्टीम. असं 5 मार्काचा प्रश्न तुमच्या एक पूर्ण पेजवर लिहा. वरती फक्त नाव टाका आणि गुगल क्लासरूमवर जाऊ दे, ठीक आहे, व्हॉट्सअप कॉन्टॅक्टवर मला मेसेज टाका. ठीक आहे, बघू किती जण करतात, कळेल मला. ठीक आहे, कराल व्यवस्थित, व्यवस्थित लिहा. फक्त तिथं व्यवस्थित लिहा. आता जर इथं तुम्ही कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये बघत असाल तर काय लिहिलंय, H1 H2 H3, मग तिथं मेन्शन केलंय वी नो दॅट. त्या पद्धतीने लिहा, वी नो दॅट इन कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम द मेट्रिक एलिमेंट्स H1 H2 H3 आर 1 1 1 and the corresponding basis for the Cartesian coordinate system कंसातल्या Q1 Q2 Q3 are x y z. Then substituting those terms or those values in above equation number 1, then we will get. अशा पद्धतीने लिहा, फक्त इक्वेशन लिहू नका. तसंच काय असणार, सिलेंड्रिकल कोऑर्डिनेट सिस्टीम, वी नो दॅट द इन सिलेंड्रिकल कोऑर्डिनेट सिस्टीम रो फाय झेड आर द बेसिस or the basic representators, and then the values of the metric elements are 1 row 1. Then substituting those terms in असं काहीतरी लिहा, फक्त इक्वेशन लिहू नका. आणि खाली काय लिहिणार, इथं आन्सर मिळाले, इथं काय लिहिणार, दिस इज द फॉर्म ऑफ अ लॅप्लासियन ऑपरेटर इन कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम. अशा पद्धतीने लिहा, उगं नुसतं मॅथमॅटिकल लिहू नका. जोपर्यंत तिथं म्हणत नाही, इथं म्हणत नाही दिस इज द फॉर्म ऑफ अ लॅप्लासियन ऑपरेटर इन कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम, तोपर्यंत ह्या इक्वेशनला काही अर्थ नाहीये, तोपर्यंत हे चित्रच आहे. त्याच्यामुळे थोडंसं त्याला इंटरप्रिट देण्याचा प्रयत्न, थोडंसं, खूप नाही. ओके, तर अशा पद्धतीने इथं पण लिहिताना असं लिहा की वी नो दॅट द लॅप्लासियन ऑपरेटर इज रिप्रेझेंटेड बाय और इट इज डिनोटेड बाय द डेल स्क्वेअर अँड द एक्सप्रेशन फॉर द डेल स्क्वेअर इज, or we can apply the Laplacian operator on scalar function, and the expression is del square phi is equal to divergence of a gradient of a scalar function. ओके, ते सॉल्व्ह केलं आपल्याला काय येईल, वेक्टर क्वांटिटी. मग अशा पद्धतीनं वी नो दॅट द फॉर्म ऑफ ए ग्रॅडियंट इन जनरल कोऑर्डिनेट सिस्टीम, असं त्या पद्धतीनं लिहा. तिथे लिहिल्यानंतर काय म्हणणार तुम्ही, Q1 Q2 Q3 आर द बेसिस इन जनरल कोऑर्डिनेट सिस्टीम अँड H1 H2 H3 आर द मेट्रिक एलिमेंट्स इन जनरल कोऑर्डिनेट सिस्टीम और कर्व्हिलिनियर कोऑर्डिनेट सिस्टीम. काही शब्द वापर, त्यांना काय फरक पडत नाही. कॅपिटल फाय इज अ स्केलर फंक्शन. तसंच अँड देन वी हॅव टू टेक अ डायव्हर्जन्स ऑफ दिस इक्वेशन. We have to take the divergence of this equation, but to take the divergence of this equation, this is the form of a general form of a divergence in a जनरल कोऑर्डिनेट सिस्टम. असं काहीतरी लिहा, फक्त भरा त्याच्यामध्ये. ठीक आहे, निस्ता आहे तसं उतरू नका. कळते ना मी काय बडबडतोय? हॅलो हो सर. तर बरं, ठीक आहे, ठीक आहे, इथंच थांबूयात आपण. एवढं लिहून घ्या आणि स्पेरिकल साठी तुम्ही डिराईव्ह करा आणि टोटल 5 मार्काचं जे काय असेल वरती फक्त तुमचं नाव टाका आणि मला ते काय करा, सेंड करा. बघू देत मला किती जण. PDF करून सेंड करा, फोटो करून सेंड करा, त्यांना काय फरक पडत. पण आजच्या दिवसात झालं पाहिजे. हे गुगल क्लासरूमचं कसं होतंय मला कळलंय. ते तुम्हाला ते अजिबात तुम्ही सबमिट करत नाहीत ते उत्तर. आणि ते ऍक्च्युली कसं होतंय, मलाही तेवढा ऍक्सेस मिळत नाहीये की मी ते अपलोड केल्या मला लगेच नोटिफिकेशन येते आणि मला लगेच ते चेक करता येईल, असं नाही. पण व्हॉट्सअपवर कसं आपण असतोच, ते थोडक्यात ते चेक होऊन जातं. आणि हे तुमच्यासाठी, माझ्यासाठी नाहीये. मी तुम्हाला आधी सांगतो, या गोष्टी तुमच्यासाठी. त्याच्यामुळे तुम्ही आणि ते रोजच्या रोज जो तुम्ही जे काय असाइनमेंट दिलेत ते कम्प्लीट केले तर मला बी चांगलं वाटतं. तुम्ही करता अभ्यास म्हणून, आणि तुमच्या फायद्यासाठीच आहेत त्या गोष्टी.
आणि टेक्स्टबुक आहे, मिळालं का नाही टेक्स्टबुक तुम्हाला? टेक्स्टबुक आहे आपलं, पण त्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय बाळांनो, आपण इथं जसं Q1 Q2 Q3 वापरले ना, त्यांनी U1 U2 U3 वापरले, एवढंच, बाकी काय नाहीये त्याच्यात. असं काही वेगळं काय नाहीये त्याच्यात, फक्त त्यांचे नोटेशन्स आणि आपले नोटेशन्स वेगवेगळे आहेत. कदाचित त्यांनी सिलेंड्रिकल कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये रो ऐवजी आर वापरलं असेल, मला माहित नाही, पण असं वापरलं, फक्त नोटेशन्स वेगवेगळे आहेत. त्याच्यामुळे होईल काय, तुमचं कन्फ्युजन होणार, बाकी काही होणार. मग हे टाळण्यासाठी काय बाबा, तुमच्याच नोट्स थोड्याशा तयार करा. ठीक आहे. काय शंका आजच्या लेक्चरमध्ये आपण इथंच थांबू? हो सर. ओके ओके ओके, 1 सेकंड, किती जण आहेत जरा मला बघू दे. करू का स्टॉप? झालं का? लिहून घ्या क्विक. झाले सर. झालंय सर लिहून. स्टॉप शेअरिंग. ओके, किती जण आहेत आत्ता जॉईन होतात? काय जण? संकेत भोसले, सुरुवातीपासून असणारे थोडेच जण आहेत बरं का. ठीक आहे ओके, ठीक आहे. तर इथंच थांबूया आपण, काय शंका नाही ना? सर नाही सर. होमवर्क ग्रुपवर सेंड करू ना? ग्रुपवर नका टाकू. पर्सनल टाकायचं का? हा, फक्त नाव टाका वरती, बाकी काय नाही. हा सर.
हाय रोहिणी.